लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, विजय वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जी.आर. जारी केला आहे. मात्र या जी.आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याची प्रतिक्रिया अनेक ओबीसी नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणावरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील संपूर्ण राज्यात राज्य सरकारने जारी केलेल्या जी.आर विरोधात सभा घेत जी.आर रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र या सभांसाठी लक्ष्मण हाके पैशांची मागणी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे. तर या आरोपांवर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत आहेत. सगळीकडे त्यांना लोक बोलवत आहेत. एखाद्या सभेसाठी जर पैसे मागितले असेल तर त्यात चुकीचं काय आहे? त्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले आहे. लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून पैसे मागितलेले नाहीत. यात चूक काय आहे असं माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. आता ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला, कशा पद्धतीने तो बोलला. एखादे चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत. आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. हे काय वाईट आहे? काय फुकट झालंय काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, त्यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.